नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सभाजी किळुसकर. मित्रांनो, फोडाफोडीचं राजकारण हे तुम्ही ऐकलंच असाल. हा पक्ष अमुक ह्यांनी फोडला, तो पक्ष तमुक ह्यांनी फोडला. फोडाफोडीचं राजकारण. मित्रांनो, ह्या फोडाफोडीचा राजकारणाचा इतिहास सुद्धा तुम्हाला बघावा लागेल. मी का म्हणतोय? कारण देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप केला जातोय की त्यांनी फोडाफोडीचं राजकारण केलं, दोन पक्षांना फोडलं आणि हे गलिच्छ राजकारण त्यांनी केलं अशी चर्चा केली जाते आणि त्यांना दोषी ठरवलं जाते. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस हे दोषी आहेत की नाही हे आपण पुढे जाऊन ठरवूया. मित्रांनो, त्या अगोदर फोडाफोडीचं राजकारण याचा इतिहास बघावा लागेल. आता या फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात कुठून झाली, कोणी केली, कशी केली हे समजून घ्यावं लागेल. ह्या देशामध्ये जे काय राज्य केलंय ना, सरकार स्थापना केली आहे सुरुवातीला, ती काँग्रेसने केलं. म्हणजे भारत स्वतंत्र झाला, त्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेस हा पक्ष सत्तारूढ झाला. आता ह्या मूळ काँग्रेस सत्तारूढ पक्षात पहिली फोडाफोड कोणी केली तर खुद्द इंदिरा गांधी यांनी केली. ज्यावेळी इंदिरा गांधीचा विरोध केला गेला त्या पक्षामधूनच, त्या काँग्रेसमधूनच, त्यावेळी इंदिरा गांधींनी ही सुरुवात केली फोडाफोडीचं राजकारण करायला. त्यांनी तो पक्ष फोडला. लक्षात घ्या. आता तारखावार मी तुम्हाला सांगत बसत नाहीये, तुम्ही ते शोधा मग सापडेल. तुमच्यावर मी सोडून देते. इंदिरा गांधींनी पहिल्यांदा पक्ष कधी फोडला आणि तो सुद्धा काँग्रेस जो मूळ पक्ष होता तो कधी फोडला, कसा फोडला, का फोडला? मित्रांनो, का फोडला? स्वार्थासाठी, मतलबासाठी. त्या पक्षातील नेत्यांनी तिचा विरोध केला, तिच्यावरती आरोप लावले, तिच्यावरती गुन्हे नोंदवलेत. असं असताना त्या व्यक्तीने हा पक्ष फोडला. मग त्यावेळी त्या पक्षाची जी निष्ठा होती ती निष्ठा गेली कुठून? या इंदिरा गांधीची जी निष्ठा होती त्या काँग्रेस पक्षावरती ती गेली कुठून? हा माझा एक प्रश्न आहे. याचंही उत्तर काँग्रेसच्या समर्थकांनी, काँग्रेसच्या नेत्यांनी द्यावं. ती निष्ठा गेली कुठे? मग सुरुवातच मूळतः या काँग्रेस पक्षातील एका नेत्याने केली, एका नेत्रीने केली. ती म्हणजे कोण? खुद्द इंदिरा गांधी. मित्रांनो, वारसा हक्काने एखादी गोष्ट मिळाली म्हणून ती त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होत नाही. हम करेसो कायदा होत नाही. आम्हाला नाही पटलं, आम्हाला नाही रुचलं तर आम्ही काही करू शकतो हे होत नाही. पण ती गोष्ट केली इंदिरा गांधीने आणि तो मूळ पक्ष फोडला, काँग्रेस पक्ष, आणि इंदिरा काँग्रेस बनवली. तिथून सुरुवात झाली. त्यानंतर अनेक वेळा अनेक पक्ष फोडले गेले आणि अनेक नेत्यांनी ती फोडली. आता येऊया आपण महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण करणारी व्यक्ती कोण तर खुद्द शरदचंद्रजी पवार. त्यांनी सुरुवात कुठून केली फोडाफोडीच्या राजकारणाला तर ते काँग्रेसी होते, कट्टर काँग्रेसी. काँग्रेसवरती त्यांची निष्ठा होती. मग अशा ज्याची आपल्या ह्या पक्षावरती निष्ठा आहे, त्या विचारधारेवरती निष्ठा आहे, त्या संघटनेवरती निष्ठा आहे, त्या काँग्रेसच्या श्रेष्ठींवरती निष्ठा आहे, अशी निष्ठा असताना त्या पक्षाची फोडाफोडी पहिली कोणी केली तर खुद्द शरदचंद्रजी पवार यांनी. त्या पक्षाला त्यांनी फोडलं. सुरुवात झाली, लक्षात आलं का? वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून, नाही का? आठवते का विसरला? म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुरुवात ही कोणी केली? शरदचंद्रजी पवार. आता त्यांनाही दोष देणं चुकीचं आहे, कारण मूळ काँग्रेसला फोडणारे इंदिरा काँग्रेस, लक्षात आलं का? इंदिरा काँग्रेस, इंदिरा गांधी म्हणजे त्यांचे पक्षश्रेष्ठी. जे पक्षश्रेष्ठीने केलं त्यावेळेला, म्हणजे आताची जी पक्षश्रेष्ठी कोण होते, त्यावेळेला पक्षश्रेष्ठी कोण होते तर इंदिरा गांधी. आणि मग ती विचारधारा कोणाची होती? इंदिरा गांधीची. आणि त्या विचारधारेतूनच हे शरद पवार जन्माला आले होते. मग पक्षश्रेष्ठी जर करू शकतात तर शरदचंद्रजी पवार का नाही करू शकत? हा एक प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटते? मग शरदचंद्रजी पवार यांनी जी काय आपली निष्ठा दाखवली आणि त्या निष्ठेची विष्ठा केली ते मान्य आहे का? जर त्यावेळेला इंदिरा गांधी करू शकते तर शरदचंद्रजी पवार सुद्धा करू शकतात. तर तिथे विषय संपलेला आहे, तिथे राजकारण संपलेलं आहे, तिथे राजनीती संपलेली आहे. प्रत्येक जण आपला स्वार्थ साधतोय, आपला मतलब साधतोय, हे तिथे महत्त्वाचं होऊन जाते. मग शरदचंद्रजी पवार यांनी अनेक वेळा अनेक पक्ष फोडलेत. फक्त काँग्रेसच नाही, आणि काँग्रेसला फक्त एकदाच नाही फोडलं, त्यांनी अनेक वेळा फोडलं. हे फोडाफोडीचं राजकारण सुरुवात कुठून झाली तर काँग्रेसच्या विचारधारेतून. आणि त्या विचारधारेचे शरदचंद्रजी पवार यांनी काँग्रेस पक्ष, ती विचारधारा, ती पक्षाची निष्ठा फोडली.
त्याबरोबर त्यांनी इतरही पक्ष फोडले, अगदी खुद्द शिवसेना सुद्धा फोडली त्यांनी आणि छगन भुजबळांना घेऊन गेले. त्याच्याबरोबर अनेक वेळा त्यांनी ही शिवसेना फोडली, भारतीय जनता पार्टी फोडली. म्हणजे हे सगळे प्रयोग करणारे कोण? तर खुद्द काँग्रेसी. मित्रांनो, आता शरदचंद्रजी पवार यांच्याच पक्षाला फोडलं असं म्हटलं जाते. नाही मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांनी या पक्षाला फोडलेलं नाहीये, राष्ट्रवादी काँग्रेसला फोडलेलं नाहीये, शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फोडलेलं नाहीये, ना की शिवसेनेला फोडलेलं आहे. जो आरोप लावला जातो देवेंद्र फडणवीस यांच्यावरती की देवेंद्र फडणवीस यांनी 2019 नंतर बदला घेण्यासाठी 2021-22 मध्ये शिवसेना फोडली आणि त्यानंतर राष्ट्रवादी फोडली, हा जो आरोप लावला जातोय हा निव्वळ खोटा आहे, साधारणत खोटा आहे. मित्रांनो, त्यांनी ह्या दोन्ही पक्षांना फोडलेलं नाहीये. ते आजही एकसंध आहेत. ते दोन्ही पक्ष आजही एकसंध आहेत. त्यांचं नेतृत्व फक्त बदललेलं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, त्यांचं नेतृत्व फक्त बदललेलं आहे. नेतृत्व कोणाच्या हातात आहे आता शिवसेनेचं? तर शिंदेंकडे. राष्ट्रवादीचं नेतृत्व कोणाकडे आता? तर सुनेत्रा पवार यांच्याकडे. यापूर्वी कोणाकडे होतं? तर अजितदादा पवार यांच्याकडे. म्हणजे ज्यावेळी तो पक्ष फोडला असं म्हटलं जाते त्यावेळी फक्त नेतृत्व परिवर्तन झालेलं आहे, ना की ती संघटना फोडलेली आहे, तो पक्ष फोडलेला आहे. नेतृत्व परिवर्तन झालेलं आहे. लक्षात आलं का मित्रांनो? तो एकसंधच आहे, राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आणि शिवसेना सुद्धा. फक्त नेतृत्व बदल झालेला आहे. त्यावेळी नेतृत्व काय बदल झालं? तर शिवसेनेचे नेते कोण बनले? नेतृत्व कोणाच्या हातात आलं? तर एकनाथ शिंदे यांच्या हातात आलं. आणि राष्ट्रवादीचं नेतृत्व कोणाच्या हातात आलं? तर अजितदादा पवार यांच्या हातात आलं. मग इथे नक्की काय घडलं? तुम्ही म्हणाल मग ह्या संघटना फोडल्याच नाही, मग नक्की काय घडलं? तेच तुम्हाला सांगतोय. ह्याच्या पलीकडे जाऊन घडलेलं आहे. आणि ते पलीकडे जाऊन काय घडलेलं आहे? जी क्षती पोचवलेली आहे, आणि ती क्षती कोणाला पोचवली आहे? त्या संघटनेला नव्हे, शिवसेनेला नव्हे, किंवा त्या राष्ट्रवादीला नव्हे, तर क्षती कोणाला पोचवली आहे? तर जे त्यांचे मूळचे नेतृत्व करणारे नेते होते, म्हणजे शिवसेनेचे मूळचे नेते कोण होते एकनाथ शिंदेच्या अगोदर? तर उद्धव ठाकरे. आणि राष्ट्रवादीचे मूळचे नेते कोण होते? तर शरदचंद्रजी पवार. क्षती कोणाला पोचली? तर या उद्धव ठाकरेंना आणि शरदचंद्रजी पवार यांना. लक्षात आलं का? दोन गट सुद्धा पडलेले नाहीत. मग म्हणतात शिवसेनेचा हा गट आणि शिवसेनेचा तो गट. नाही मित्रांनो, गट एकच आहे, तो म्हणजे उभाठा. आणि गट एकच आहे, तो म्हणजे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस. मूळ पक्ष अबाधित आहेत, शिवसेना सुद्धा आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा. मग क्षती कोणाला पोचलेली आहे? आणि ती भयंकर क्षती पोचलेली आहे आणि पोचवली गेलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बदला कोणाशी घेतला? तर त्या पक्षाशी नव्हे, तर नेतृत्वाशी. आणि त्या नेतृत्वाला, त्या पक्षांमधून त्यांनी बेदखल करण्याला भाग पाडलेलं आहे, त्यांची हकालपट्टी करण्याला भाग पाडलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. बरेचसे विश्लेषक, बुद्धिजीवी काय म्हणतात? तर दोन पक्षांची शक्ल पाडली, दोन पक्ष फोडले. कुठले? तर राष्ट्रवादी आणि शिवसेना. कुठे फुटलेत? कोणीतरी सांगावं मला. त्यांनी सांगावं मला की कुठे फुटलेत, कसे फुटलेत, कुठून फुटलेत. ते एकसंधच आहेत ना. नाव तेच आहे, चिन्ह तेच आहे, तो पक्ष तोच आहे, त्याच्यात नेते तेच आहेत, फक्त नेतृत्व बदललेलं आहे. लक्षात आलं का मित्रांनो? फक्त नेतृत्व बदललेलं आहे. मग देवेंद्र फडणवीस यांनी बदला कोणाचा घेतला? तर त्या नेतृत्वाचा बदला घेतला. ज्या नेतृत्वाने दोघांनी मिळून, म्हणजे शरदचंद्रजी पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांनी मिळून जी गद्दारी केली भारतीय जनता पार्टीसोबत, जनतेचे सोबत जे बहुमत जनतेने त्या युतीला दिलं होतं, त्या युतीची गद्दारी करून, त्या जनतेशी गद्दारी करून जे काय आघाडी बनवली ह्या दोघांनी मिळून, काँग्रेस नंतर त्यांच्या सोबत आलीच, पण याला खत पाणी कोणी घातलं? सुरुवात कोणी केली? निर्णय कोणी घेतले? तर हे शरदचंद्रजी पवार आणि उद्धव ठाकरे. आता तुम्ही म्हणाल इथे संजय राऊतांनी ही कमाल केली, संजय राऊतांनी सूत्र चालवली. नाही मित्रांनो, संजय राऊतांनी जरी हा निर्णय घेतला असेल, त्याच्यामध्ये हस्तक्षेप केले असेल, पण सद्विवेक बुद्धी कोणाची घाण ठेवली होती? कोणी घाण ठेवली होती? तर ती उद्धव ठाकरेंनी सुद्धा आणि शरदचंद्रजी पवार यांनी सुद्धा. कारण शरदचंद्रजी पवारांनी 2019 मध्ये त्यांना ज्या वेळेला बहुमतापासून वंचित राहावं लागलं, त्यावेळेस त्यांनी ते मान्य केलं होतं की आम्हाला जनतेने निकाल काय दिलाय? महायुतीला बहुमत दिलंय आणि आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसवलेलं आहे. आमच्या पदरामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून आम्हाला त्यांनी बसायला संमती दिली आहे त्या विधानसभेमध्ये.
मग असं असताना त्यांनी मान्य सुद्धा केलं की आम्ही आता विरोधात आहोत, जनतेने दिलेला निर्णय आम्ही स्वागत करतोय. मग तो स्वागत केलेल्या निर्णयाची मातीमोल करणारे कोण? तर हेच शरदचंद्रजी पवार, हेच ते उद्धव ठाकरे. मग देवेंद्र फडणवीस यांनी ते पक्ष फोडलेले नाहीये. त्यामुळे देवेंद्र फडणवीसवरती हा आरोप लावणं दादांत खोटं आहे, चुकीचं आहे. हा आरोप लावणं हेच मी स्पष्टरित्या ते मांडू शकतो. क्षती कोणाला पोचवली आहे तर ते उद्धव ठाकरे यांना आणि शरदचंद्रजी पवार यांना, त्यांची त्या त्या पक्षांमधून हकालपट्टी करून, त्यांना तिथून पदच्युत करून, लक्षात आलं का, त्यांना लायकी दाखवून. आता जे ते वावरत आहेत, शिवसेना उभाठा आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार हे जे वावरत आहेत, हे वावरत आहेत तो एक गट म्हणून, किंवा तो गट नाही तो एक पक्ष म्हणून. मग इथे गट नाही आहे, तो पक्ष आहे. शिवसेना उभाटा हा पक्ष आहे आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार हा एक पक्ष आहे. आता इथे कुठलाही गट नाही आहे, कारण शिवसेना एकसंध आहे, राष्ट्रवादी एकसंध आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाची गट झालेली नाही, गटाची स्थापना झालेली नाही आहे. त्यामुळे हे जे काय वक्तव्य केली जातात, हा गट आणि तो गट, हे साफ चुकीचं आहे. हे समजून घेणं आवश्यक आहे, त्या पत्रकारांना सुद्धा, विश्लेषकांना सुद्धा आणि त्या बुद्धिजीवींना सुद्धा, की ते दोन गट म्हणून. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकसंध आहेत. त्यांची दोन शकलं पडलेली नाही आहेत, ते दोन गटामध्ये त्यांची विभागणी झालेली नाही आहे. फक्त काय झालंय तर शरदचंद्रजी पवार आणि उद्धव ठाकरे यांची त्या त्या पक्षातून हकालपट्टी झालेली आहे. त्यांच्या नेतृत्वाला झुगारलेलं आहे, त्यांचं नेतृत्व त्यांनी अमान्य केलेलं आहे त्या त्या पक्षातील नेत्यांनी. लक्षात आलं का, त्या त्या पक्षातील नेत्यांनी त्या दोघांचं सुद्धा नेतृत्व झुगारलेलं आहे, अमान्य केलेलं आहे. मित्रांनो, संघटना ही कोणाच्या एखाद्या व्यक्तीची नसते. संघटना शब्दातच आलं, संघटन म्हणजे संघटित होऊन ते केलेली संघटना आहे. मग ती संघटना त्या प्रत्येक संघटकाची असते, त्या प्रत्येक कार्यकर्त्याची असते. मग तो तळागाळातील सामान्य कार्यकर्ता असो किंवा एखादा नेता असो, त्या प्रत्येकाची ती संघटना असते. मग ती संघटना, त्या संघटनेमधून त्या कार्यकर्त्यांनी, त्या नेत्यांनी, त्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी यांची नेतृत्व झुगारलेलं आहे, अमान्य केलेलं आहे आणि त्यांची त्या संघटनेमधून हकालपट्टी केलेली आहे. लक्षात आलं का, बिन पाण्याने तासलेली आहे, हे लक्षात घ्यावं आणि त्याच प्रकारे विश्लेषण करावं, त्याच प्रकारे आपली वक्तव्य मांडावीत, आपले विचार मांडावेत. मी स्पष्ट केलेलं आहे, देवेंद्र फडणवीस हे पूर्णपणे निर्दोष आहेत. कारण इंदिरा गांधींनी पक्ष फोडला, त्याच्यानंतर अनेक नेत्यांनी पक्ष फोडला, अगदी खुद्द शरदचंद्रजी पवार यांनी अनेक पक्ष फोडले, खुद्द काँग्रेस पक्ष फोडला, ज्या पक्षाची त्यांची निष्ठा होती त्या पक्षाची. पण देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष फोडलेला नाहीये, हा खोटा आरोप आहे आणि तो मी सिद्ध केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी फक्त बदला कोणाशी घेतलेला आहे तर ह्या दोन नेत्यांशी. त्यांना त्यांची लायकी, त्यांची जागा दाखवलेली आहे. कारण त्यांनी गद्दारी कोणाशी केली आहे? लोकतंत्राशी गद्दारी केली आहे, लोकशाहीशी गद्दारी केली आहे, लोकांसाठी केलेल्या राज्याशी त्यांनी गद्दारी केलेली आहे, लोकांनी दिलेल्या बहुमताशी गद्दारी केलेली आहे. मग ह्या गद्दारांना त्यांची जागा दाखवणं हे त्या प्रत्येक भारतीयाचं कर्म आहे, कार्य आहे. आणि हे चोख कार्य या देवेंद्र फडणवीस यांनी पार पाडलं. ह्या गद्दारांना त्या गद्दारीची शिक्षा दिलेली आहे. त्या राजांनी जी सत्ता त्यांच्या हातात सोपवली होती त्या सत्तेचं निर्भसन करण्याचं ह्या दोघांनी पाप केलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्या रयतेचं, त्या रयतेचं, जनतेचं मान राखलेलं आहे. ही त्यांची अवस्था आणून, ही स्थिती आणून, त्यांना पदच्युत करून, त्यांची हकालपट्टी करून. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी जो काय निर्णय घेतलाय तो 100% योग्य आहे आणि त्याचं स्वागत माझ्यासारखा मतदार राजा करतोय. कारण राजा मी आहे, प्रत्येक जनता आहे, प्रत्येक नागरिक आहे आणि त्या प्रत्येक नागरिकांनी, त्या जनतेने, त्या राजाने देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करावं. कारण राजाचे अधिकार काय आहेत हे तुम्हालाही माहिती आहे, त्यांची कर्तव्य काय आहेत हे तुम्हालाही माहिती आहे. मग त्या राजाचं एका सेवकाने, म्हणजे त्या मुख्यमंत्र्याने, आजच्या वर्तमान मुख्यमंत्र्यांनी पालन केलेलं आहे, त्या देवेंद्र फडणवीस यांनी पालन केलेलं आहे.
त्यामुळे ते गद्दार नाही आहेत, त्यांनी तो पक्ष फोडलेला नाही आहे. ही गोष्ट अगदी गाठीला घट्ट बांधावी. त्या विश्लेषकांनी, त्या चाटुकार पत्रकारांनी, त्या हुजऱ्यांनी, त्या गुलामांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी. त्यांच्या समर्थकांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी. त्या उभाटा ह्या पक्षाच्या त्या नेत्यांनी, शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी हे लक्षात घ्यावं. देवेंद्र फडणवीस यांनी केलेला हा न्याय आहे आणि तो न्याय समस्त जनतेला मान्य हवा. कारण हे राज्य कसलं आहे? लोकशाहीचं आहे. राजा कोण आहे? तर जनता आहे. जनता जनार्दन आहे. म्हणून लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजेच लोकशाही. मग देवेंद्र फडणवीस हे दोषी आहेत का? कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी अगदी स्पष्टरित्या हे वर्णन केलेलं आहे, स्पष्टरित्या तुमच्यासमोर मांडलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे. आता तुम्ही निर्णय घ्या. तुम्हाला काय वाटते? देवेंद्र फडणवीस हे दोषी आहेत का? हे तुम्ही ठरवा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.